आम्ही आज तुम्हाला रस्सम बनवून दाखवणार आहे। रस्सम, टमाट्याची रस्सम खूप छान लागते बघा, जेवणाबरोबर मस्त वाटीत घेऊन प्यायला। चला रस्सम बनवूया भन्नाट। रस्सम बनवण्यासाठी तुम्हाला दाखवते, बघितले का, लाल लाल टमाटे। रस्सम बनवायची आपल्याला, त्याच्यासाठी कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही लाल आंबाऱ्याची चटणी टाकणार आहे, जास्त नाही, थोडी टाकायची आहे। आणि बाकीचं साहित्य तुम्हाला बनवताना दाखवते, चला भन्नाट। आता हे टमाटे आहेत ना, ह्यांना कट करून बघून ह्याच्यामध्ये हे आपल्याला उकडून घ्यायचे। हे बघितलं, रस्सम बनवण्यासाठी पाण्यामध्ये असे टमाटे उकडून घ्यायचे, तर त्याला चांगलं उकडून घ्यायचे, म्हणजे गाळ झाले पाहिजे टमाटे, त्याच्यानंतर रस्सम बनवायचे आपल्याला। चला आता आपले टमाटे शिजलेले, ते असेच हे करायचे बरं का, त्याला जास्त हे नाही करायचं, हे असेच छान लागतात। वाव, कसलं पावसामध्ये थंड, हा 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 हा, थंड ह्याच्यामध्ये रस्सम प्यायला खूप मज्जा येते बरं का। आता रस्समला फोडणी कशी द्यायची म्हणजे बघूया। तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं बरं का, रस्समला थोडंच टाकायचं, माझ्याकडनं थोडं जास्त पडलंय। ह्याच्यात टाकू मोहरी, मोहरी पण जास्त नाही टाकायची। आणि ह्याच्यात आता जिरे टाकूया, जिरे चालतात जास्त, मोहरी जास्त नाही टाकायचं। कढीपत्ता टाकून घेऊया, त्यामध्ये लसूण टाकूया, लसूण, थोडं लाल। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आपण। आता ह्याच्यात आपली रस्सम, आता ह्याच्यात मीठ टाकायचं राहिले, चवीनुसार मीठ टाकूया। असं भन्नाट लागते ना, जेवणाबरोबर वाटीत घेऊन नुसत्या प्यायची रस्सम, वा, भाताबरोबर पण लई छान लागते बरं का। हा हा हा, भन्नाट। चला आता आपली रस्सम तयार आहे बरं का, हे बघा। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया, भन्नाट कोथिंबीर टाकून घ्यायची, लई भन्नाट लागते बरं का रस्सम, करून बघा। पाऊस पडत असताना गरम गरम मस्त भाताबरोबर, वाव, हा 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 हा, मस्त। चला तयार झालेली आपली रस्सम, खायला या चला। चला आपली रस्सम तयार आहे, बघितलं कसं आहे, लय भारी लागते बरं का प्यायला। पाऊस येतो ना, त्यावेळेस भाताबरोबर खायला खूप भारी वाटते, मला तर खूप आवडते। चला मी तुम्हाला खाऊन दाखवते, भाकरीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर, लय भारी लागते बरं का हे। चला खायला। किती भन्नाट लागते माहिती का रस्सम, करून बघा, पावसाळ्यात खूप भारी लागते। प्यायला मस्त मज्जा येते, गरम गरम, खूप भारी।